59 सेकंदचा तो व्हिडिओ, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आणि महत्त्वाचा पुरावा. बीड जिल्ह्यातील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात पार पडली. या सुनावणी दरम्यान आरोपींची उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 7 मेला होणार आहे. या प्रकरणात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा असलेल्या पेनड्राईव्ह मधला 59 सेकंदच्या फाईल बाबतही कोर्टात चर्चा झाली. लॅपटॉप मधून जो डेटा रिकव्हर झालाय तोच पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल असं लेखी स्वरूपात देण्यात आलंय. मात्र आरोपींचे वकील मुद्दाम खोडा घालून तारीख लांबवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. म्हणून जमणार नाही, त्या म्हणजे पाठिंबा दिला कुणी तर तो असं जाहीर होईल ना, तो असा गुपित पाठिंबा कसा असेल. आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला चॉईस आहे. लोकशाहीमध्ये जे काही करायचं त्याचा स्वतंत्र हक्क दिलेला आहे. त्या हक्काला कोणीच हिरावू शकत नाही किंवा त्याला काही कोणी बोलवू शकत नाही. ते असं सुद्धा म्हणले की ज्यावेळेस निवडणूक होईल, मतदानाचा निकाल लागेल, पण मी निवडून आलो तर संतोष देशमुख यांना मी ते श्रद्धांजली अर्पण करतो. नाही, श्रद्धांजली सगळा महाराष्ट्र वाहतोय, परंतु मागच्या 29 जानेवारी 2025चा काळ जर काढला मी सगळा, तर त्याच्यात कुणाचं काय योगदान आहे हे मी सगळं 29 तारखेला सांगेल. कारण का अगोदर सांगितलं तर ते राजकीय दृष्ट्या होईल, म्हणून मी 29 तारखेला ह्याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण देईल, काय काय झालं, काय काय होत होतं. एकीकडे मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. त्याचवेळी धनंजय देशमुख यांनी प्रचार सोडून कोर्टातील सुनावणीला उपस्थित राहणं पसंत केलं. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की माझ्यासाठी राजकारण दुय्यम आहे, तर भावाला आणि गावाला न्याय मिळवून देणं हीच माझी प्राथमिकता आहे. मला राजकारण करायचं असतं तर मी स्वतः निवडणुकीला उभा राहिलो असतो. ह्या मला महत्वाची केस आहे असं मी म्हणलो त्यावेळेस ते गावकरी आणि गावात सगळ्या म्हणजे भरपूर लोक असतात, त्याच्यामुळं मी त्याच्यात काही इंटरेस्टच घेतला नाही कुठल्या गोष्टीत. परंतु आता जे चाललंय किंवा जे होईल त्याचं उत्तर येणाऱ्या 8-10 दिवसातच लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण चर्चा करत बसणं हे चुकीचं आहे. जरी कुणी त्यांना वाटत असेल की ह्यांनी बैठक नाही घेतली तर ते घेऊ शकत होते, त्यांना दौंडी देता येत होती किंवा ते पण घेऊ शकत होते ना. त्यांनी का नाही घेतली, त्यांनी कोणाला विचारलं? मग असं मी विचारलं तर ते चुकीचं होईल. परंतु राजकारण हे दुय्यम स्थानी आहे. इथं केस हा महत्त्वाचा पार्ट आहे, महत्त्वाचा विषय आहे, त्यावरच आपलं जास्त फोकस आहे आणि येणाऱ्या काळात देखील तेच फोकस राहणार आहे. येणाऱ्या 28 तारखेला आणि आम्ही सगळ्या गोष्टी ह्या जे काही बोललेले आहेत ते 29 तारखेला त्याचा आम्ही सविस्तर तुम्हाला त्याचा लेखाजोखा देऊ. दरम्यान यावेळी कोर्टात नेमकं घडलं काय ते या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू साठे याच्या वतीनं कोर्टात जीपीए साठी म्हणजेच जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी अर्ज दाखल करण्यात आला. गाडीचे हप्ते भरणं आणि लोकांची देणी देण्यासाठी बँक खात्यातील व्यवहारांचे अधिकार मिळावेत अशी मागणी आरोपीनं केली आहे. यावर फिर्यादी पक्षाच्या वतीनं पुढच्या सुनावणीत म्हणणं हे मांडलं जाणार आहे. कुटुंबाचं पीडित कुटुंबियाला बोलणं, पीडित कुटुंबियाला वेगळ्या अनुषंगानं बोलणं हे कितपत योग्य हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. म्हणून मी राजकीय काही भाष्य न करता येणाऱ्या सगळ्या गोष्टीचे, सगळ्या प्रश्नांचे उत्तर हे 29 तारखेला देईल आणि त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की हे असं म्हणजे ह्याचं नेमकं मत काय आहे. या प्रकरणात आतापर्यंत काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा घडल्या. यामध्ये 17 एप्रिल 2026 ला या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची कारागृहात प्रकृती बिघडली आणि त्यामुळं त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्याची अवस्था ही पाहण्यासारखी होती. ढगळे कपडे, पूर्ण पिकलेले केस हे पाहून प्रत्येक जण अचंबित होत होता. खरं तर आता या सुनावणीमुळं आणि देशमुखांच्या राजकीय भूमिकेमुळं संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष येत्या 7 मेच्या सुनावणीकडे लागलंय आणि 28 तारखेच्या निकालाकडे लागलंय. त्यामुळे या 2 दिवशी नेमकं काय घडतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.